आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत। पुरण पातळ झालं तर काय करायचं किंवा पुरण घट्ट झालं तर काय करायचं आणि पोळी अशी टम्म कशी फुगेल। पोळीचा वरचा जो लेयर असतो तो एकदम पातळ आणि त्यामध्ये खूप सारं पुरण आणि पुरणपोळीच्या पूर्ण कटापर्यंत टाकून मस्त अशी लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची याची आपण रेसिपी पाहणार आहोत। काही टिप्स आहेत आणि तुम्ही जर पहिल्यांदा पुरणपोळी बनवताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। चला तर मग रेसिपी सुरू करू। मी शिल्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। या वाटीने मी 2 वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि मी अर्धा ते 1 तास ही भिजत ठेवलेली होती। तुम्ही भिजत ठेवली नाही तरीही चालेल। आणि साइडला मी पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मोठे ग्लासनी 3 ग्लास पाणी मी उकळून घेतलेलं आहे आणि पाणी उकळल्याच्या नंतर यामध्ये आपण भिजत ठेवलेली चना डाळ टाकायची आहे। मी पाणी पूर्ण चना डाळचं काढलेलं होतं। आता ही उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे। पुरणपोळीची जे डाळ आहे ती पटकन शिजते आणि उतू जात नाही पुरण, यासाठी तेल टाकायचं आहे। छान अशी मी गॅसचा फ्लेम मोठा केलेला आहे आणि एक छान अशी उकळी आणलेली आहे आणि यावरचा जो पांढरा फेस येतो तो काढून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। आणि आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि पातेल्यामध्येच मी पहा चमचा तसाच ठेवलेला आहे आणि त्यावर ही एक प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटवर मी पाणी टाकून घेत आहे। असं केल्यामुळे काय होतं, एकतर पुरणाची जी डाळ आपण शिजवायला टाकलेली आहे ती लवकर शिजते आणि पुरण असं उतू जात नाही। या पातेल्यातलं पाणी बाहेर येत नाही आणि या प्लेटवर पाणी ठेवल्यामुळे त्यातलं पाणी पटकन कमी होणार नाही आणि डाळ छान शिजते। आणि आपल्याला गरम पाणी टाकायचं असल्यास या प्लेटवरचं आपण पाणी टाकू शकतो। अशीच आपल्याला पूर्ण डाळ शिजून घ्यायची आहे। आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। नॉर्मली आपण जे चपातीला रोज पीठ वापरतो तसंच ते पीठ आहे। यामध्ये मी मैदा वापरलेला नाही आहे आणि पीठ असं जास्त बारीक वगैरे काहीच नाही आहे। तुम्ही मैदा पण वापरू शकता। 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा। आता पीठ मी आपल्या रोज चपातीला आपण जसं मळून घेतो त्या पद्धतीनेच मी पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्या रोजच्या पिठासारखंच। आता याला मी झाकून सेट होण्यासाठी ठेवून देत आहे। तोपर्यंत आपण डाळीला पाहूया। 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास आपण याला बाजूला ठेवून देऊ। आता 15 मिनटं झालेले आहेत। 15 मिनटाच्या नंतर मी डाळ पाहते। हे पहा, डाळ अशी छान शिजत आलेली आहे आणि आपल्याला कटासाठी जो याचं पाणी पाहिजे आहे ते पण यामध्ये भरपूर आहे। जर तुम्हाला अजून वाढीव पाहिजे असेल पाणी तर तुम्ही प्लेटवरचं पाणी यामध्ये टाकू शकता। डाळ चेक करते मी, मला अजून थोडीशी शिजायला हवी आहे डाळ। मी आता डाळ शिजून घेते। डाळ झालेली आहे पूर्णपणे, मला अर्धा तास लागला डाळ शिजण्यासाठी आणि आता याचं आपण पाणी काढून घेऊया। इथं मी पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि खाली पातेलं ठेवलेलं आहे आणि यावर आपण ही डाळ काढून घेऊ। अशी डाळ काढल्यामुळे आता तुम्ही पहा, अशी डाळ काढल्याच्या नंतर यातलं पूर्ण पाणी चाळणीवर आपण डाळ टाकली त्यामुळे पूर्ण पाणी पातेल्यामध्ये पडतं आणि डाळ अशी कोरडी आपल्याला भेटते। असं केल्यामुळे काय होतं, आपलं पुरण पातळ होत नाही। या प्रकारे तुम्ही डाळीतलं पाणी काढून घ्या आणि आता ही डाळ पुन्हा आपल्याला त्याच पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे ज्या पातेल्यामध्ये आपण ही डाळ शिजून घेतलेली आहे। गॅस लो टू मीडियम ठेवलेला आहे आणि आता यामध्ये मी डाळ पूर्ण यामध्ये टाकून घेत आहे। आता डाळ टाकल्याच्या नंतर यामध्ये जर तुम्हाला साखरेचं पुरण बनवायचं आहे का गुळाचं बनवायचं आहे त्या हिशोबाने मी इथे साखरचा वापर केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी गुळ पण वापरू शकता। आपली 2 वाटी चना डाळ घेतली होती तर त्याच वाटीने मी इथे 2 वाटीला थोडंसं कमी साखर वापरते। जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर तुम्ही 2 वाटी वापरली तरीही चालेल। मी 2 वाटीला थोडीशी कमी साखर टाकलेली आहे यामध्ये आणि यामध्ये आता मी वेलची पूड टाकून घेते आणि थोडंसं जायफळचं पावडर पण टाकून घेते। या ठिकाणी तुम्ही गूळ वापरत असाल तर गुळाचं पण प्रमाण तेच ठेवा।
आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर यामध्ये पूर्ण अशी मेल्ट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। आमच्या इकडे याला पुरणाला चटका देणं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे। पहा साखर मेल्ट झालेली आहे आणि आता आपल्याला पुरण करताना जास्त मेहनत लागू नये यासाठी या ठिकाणी ना तुम्ही मॅशरनी किंवा ब्लेंडर किंवा असा चमच्यानी डाळीला असं मॅश करत चला, म्हणजे अर्ध पुरण आपलं इथंच होईल। कारण थोडीफार जी काही डाळ आहे ती आपण पुरण पात्रातून किंवा पुरणाच्या जाळीमधून आपण ती करून घेऊया, पण अर्ध पुरण आपलं इथे चटका देतानाच तयार होतं। या पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये याला असं मॅश करत जा, म्हणजे आपल्याला पुरण बनवताना सोपं जाईल। हे पहा छान असं सॉफ्ट आणि मॅश होत आलेलं आहे। या पद्धतीनं आता पुरणातलं साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि मी असं मॅश करत करत हे पाणी पूर्ण आटवून घेतलेलं आहे। अर्ध पुरण तर आपलं पातेल्यातच झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेत आहे। हे तुम्ही जरूर वापरा, यामुळे पुरणाला एक छान अशी चव येते आणि सॉफ्ट असं चमकदार आपलं पुरण होतं। हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याला आता आपण पुन्हा एकदा मिक्स करू। पुरण आपलं चटका देऊन तयार आहे। आता याला आपण पुरण पात्रातून किंवा तुम्ही ब्लेंडर वापरत असाल तर ब्लेंडर, मिक्सर किंवा पुरणाची जाळी कशातूनही तुम्ही आता हे पुरण तयार करून घेऊ शकता। मी पुरणाच्या चाळणीतून हे तयार करून घेत आहे। आता मी गॅसच्या खाली हे उतरून ठेवलेलं आहे आणि आता जेवढं मला पाहिजे तसं मी 2 चमचे हे डाळ घेतलेली आहे। आता याला 1 ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासने असं मॅश करून या पुरणाच्या चाळणीतून आपल्याला पुरण गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पुरण पात्र किंवा ब्लेंडर किंवा मिक्सर कशाचाही वापर करू शकता। या पद्धतीने मी पूर्ण असं पुरण करून घेते। पूर्णपणे मी पुरण तयार करून घेतलेलं आहे। आता हे पहा किती छान सॉफ्ट आणि किती छान कलर आलेला आहे। यामध्ये मी हळद किंवा कोणताही कलर वापरलेला नाही। आता ह्याला थंड होऊ देऊया आपण। आणि जर पुरण गरम वापरलं किंवा थोडंसं थंड मध्यम हे जरी वापरलं तरी पोळी फुटते। आता मी हे आपण जे सुरुवातीला पीठ मळून घेतलेलं होतं ते रेस्ट करून झालेलं आहे त्याचं। आता आपण मी हे तेल आणि पाणी लावून या पद्धतीनं याला चांगलं मळून घेते आहे। व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे मी, व्हिडिओ आधीच आपला खूप मोठा झालेला आहे। यामुळे या पद्धतीने तुम्ही छान असं याला मळून घ्या। एकदा पाणी एकदा थोडंसं तेल लावून छान पद्धतीनं असं तुम्ही हे करा। याच्यासाठी तुम्हाला काही स्पेशल गव्हाचं पीठ दळून आणण्याची किंवा मैदा वापरण्याची याची काहीही आवश्यकता नाही। पुरणपोळी करताना रोजच्या पिठाची आपली पुरणपोळी छान अशी टम्म फुगून छान मऊ लुसलुशीत तयार होते। या पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता चला आपण पुरणपोळी तयार करूया। मी पोळपाट घेतलेला आहे। आता पोळपाटावर मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने तयार करतात ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। नांदेड भागामध्ये असे या पद्धतीने करतात। पीठ टाकल्याच्या नंतर त्यावर मी पेपर टाकलेला आहे आणि पेपरवर मी कॉटनचा रुमाल टाकलेला आहे। रुमाल मी असा गोल साईजचा कापून घेतलेला आहे। छोटा रुमाल तुमच्याकडे असेल तर कापण्याची काही आवश्यकता नाही। हाताला असं तेल लावलेलं आहे आणि आपण छानपैकी चुरून ठेवलेलं जे पीठ होतं त्याचा मी छोटासा असा उंडा काढलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। आता हा छोटासा उंडा घेतलेला आहे आणि याची अशी मस्त अशी एक वाटी म्हणा किंवा पारी अशी आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे। थोडासा पिठाचा हात लावलेला आहे। इथे मी व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे, तुम्हाला न स्किप करता मी पूर्ण दाखवत आहे की आपल्याला पुरणाचा उंडा कसा भरायचा आहे। पुरणाचा उंडा जर व्यवस्थित झाला ना की पुरणपोळी खूप छान होते, फुटत नाही किंवा पुरण पूर्णपणे पुरणाच्या पोळीच्या काठापर्यंत पुरण जातं। ते एका साईडला पुरण एका साईडला पुरण नाही असं अजिबात होत नाही। आता पुरणाचा उंडा घेतलेला आहे आणि छान असा तो गोल करून घेतलेला आहे। पाहताय जेवढा पिठाचा गोळा होता त्यापेक्षा थोडंसं जास्त
पुरणाचा उंडा घेतलेला आहे, मी गोळा घेतलेला आहे। आता याला हलक्या हाताने हलकंसं असं प्रेस करत 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 आपल्याला हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं वर प्रेस करत करत याला आपल्याला याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर दाखवते, पहा तुम्ही। या पद्धतीनं जसं आपण मोदक वगैरे तयार करतो या पद्धतीनं मी असा छान उंडा तयार केलेला आहे आणि वर थोडंसं जे पीठ शिल्लक असतं त्याला असं मोडून घेतलेलं आहे आणि याला पीठ लावलेलं आहे। आता हे पीठ लावल्याच्या नंतर या पद्धतीने तुम्ही हे प्रेस करून घ्या हलक्या हाताने। यामुळे काय होतं की पुरण हे जे आहे सर्वत्र पोळीमध्ये पसरल्या जाते आणि आता याला पीठ लावून तुम्ही हलक्या हाताने याला लाटून घ्या। हलकंसं असं फिरवत या पद्धतीने लाटून घ्या। काहीही अवघड असं काहीच नाही आहे पुरणपोळीमध्ये। तुम्ही सर्व स्टेप जे आहेत ते फॉलो करा, टिप्स फॉलो करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमची ही पुरणपोळी खूप टम्म अशी फुगलेली, लुसलुशीत आणि एकदम चविष्ट अशी पुरणपोळी होते। या होळीला तुम्ही या पद्धतीनं पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा की तुमची पुरणपोळी कशी झाली ते, आणि तुम्ही अजून कशी बनवता हे पण मला कमेंट्समध्ये सांगा। हे पहा, मी हलक्या हातानं पुरणपोळी लाटून घेतलेली आहे। आपली पुरणपोळी कुठंही फुटलेली नाही किंवा पुरण असं वरती कुठंही आलेलं नाही आहे। याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे। इकडे तवा छान असा गरम झालेला आहे, हे पहा, आणि यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता ही पुरणपोळी आपण यावर टाकून छान अशी भाजून घेऊया। व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला मी पूर्ण स्टेप दाखवलेले आहे न स्किप करता। पहा तुम्ही की पुरणपोळी कशी होते ती आणि किती मस्त टम्म फुगते। कुठेही आपली पोळी फुटणार नाही किंवा कुठूनही पुरण असं वरती आपलं येणार नाही आहे। आता हे झालेलं आहे। आता याचा आपण गॅस कमी केलेला आहे मी आणि याला आता आपण उलटून घेऊया। जर तुम्हाला हाताने असं पलटवता येत नसेल तर तुम्ही उलटण्याचा वापर केला तरीही चालेल। पुरण गरम असतं, रोजच्या चपातीपेक्षा ही चपाती थोडी जास्त गरम होते आणि हाताला चटका बसतो, त्यासाठी तुम्ही उलटण्याचा वापर केला तरीही चालेल। आता मी पलटून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने पुरणपोळी शेकून घेत आहे आणि यावर तेल टाकलेलं आहे मी। या ठिकाणी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल। पहा किती छान अशी टम्म पुरणपोळी फुगते आपली। यामध्ये मी हळद वापरलेली नाही आहे, याला कलर येण्यासाठी किंवा कोणता कलरही वापरलेला नाही आहे। किती छान पोळी आपली अशी फुगलेली आहे आणि किती मस्त अशी मऊ लुसलुशीत दिसते ना। या पद्धतीनेच मी आता सर्व पुरणपोळी बनवून घेते आणि व्हिडिओ आत्तापर्यंत जर तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला तुम्ही विसरू नका अजिबात। यामुळे तुम्हाला नवीन नवीन अशाच रेसिपी पाहायला मिळतील। आता मी हे काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळी तयार करून घेते। छान अशी आपली पुरणपोळी भाजलेली आहे। आता याला आपण काढून घेऊया। या पद्धतीनेच मी सर्व पुरणपोळी तयार करून घेत आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पाज किचन पाहत राहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाज किचन पाहत राहा। या होळीला तुम्ही ही पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि तुमच्या इथे सगळ्यांना आवडेल अशी माझी खात्री आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।